श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। आता आपण पाहिलं होतं मागील भागात की नरसावधानींचा वृत्तांत पाहिला, नरसावधानींबरोबर काय काय घडणार आहे, ते कसं कसं झालं ते सगळं आपण पाहिलेलं होतं। आणि आता त्यानंतर जेव्हा पिटिकापूरमध्ये कॉलराची साथ आली, म्हणजे तेव्हा बापन्नाचार्यांनी त्याच्यावर कसा उपाय केला, श्रीपाद वल्लभांनी त्यावर काय उपाय करायचा हे सांगितलं आणि त्याच्या प्रकारे तो रोग पिठापूरमधून ती महामारी दूर झाली असं सांगितलेलं आहे। तर महामारी बघा, आता आजही आपण अशा महामारी येत असतात आपल्याकडे। सध्या करोना ही जी साथ आहे ही पण त्याच प्रकारातली आहे। तर त्यानंतरची कथा अशी आहे, श्रीपादांच्या जन्मतिथी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे श्रीपादांच्या वाढदिवसाच्या दिवशी राज शर्मा पत्नीसह श्रीपादांना घेऊन गेले। श्रीपादांना घेऊन बापन्नाचार्य यांच्याकडे गेले। ज्यावेळी बापन्नाचार्य श्रीपादांच्या चरणावरील शुभचिन्हे पाहण्याचा प्रयत्न करीत, त्यावेळी त्यांना कोटी कोटी सूर्याच्या तेजस्वितेचा अनुभव येईल। श्री महाविष्णूंची शुभचिन्हे त्या तीव्र प्रकाशात त्यांना दिसू शकत नसत। याचे त्यांना राहून आश्चर्य वाटे। परंतु त्या दिवशी उषःकाली साळीच्या कोंड्यावर दिव्य असे पदचिन्ह दिसले। त्यांनी आपल्या कन्या सुमतीस विचारले, बाळ, या कोंड्यावरून कोण गेले? सुमती उत्तरली, दुसरे कोण, तुमचा लाडका नातू तेथून गेला। ते पदचिन्ह 16 वर्षीय कुमाराच्या पदचिन्हासारखे होते। आजोबांनी श्रीपादांना आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांचे चरणकमलांचे निरीक्षण करू लागले। त्यावेळी त्यांना पूर्वीसारखा दिव्य प्रकाश न दिसता मीच साक्षात दत्तात्रयाचा अवतार आहे असे सूचित करणाऱ्या सुस्पष्ट अशा चिन्हांचे दर्शन झाले। त्या दिव्य श्रीचरणांचे बापन्नाचार्यांनी कौतुकाने चुंबन घेतले। हा बालक खरोखरच श्री दत्तात्रयांचा अवतार असल्याचा त्यांचा निर्धार दृढ झाला। त्यावेळी त्यांच्या मुखातून काही शब्द आपोआप उच्चारले गेले। त्यास निर्दोष छंदाची किंवा व्याकरणीय अचूकतेची गरज नव्हती। श्रीपादांनी शांतपणे आजोबांच्या डोळ्यातून पाझरलेले अश्रू पुसले। श्रीपाद म्हणाले, आजोबा, तुम्ही सौरमंडलातून शक्तिपात करून ती शक्ती शैल्यस्थित मल्लिकार्जुन शिवलिंगात स्थलांतरित केली होती। त्यावेळी सूर्यमंडळातील ती शक्ती गोकर्ण महाबळेश्वरी पादगया क्षेत्री स्थित असलेल्या स्वयंभू दत्तात्रयाच्या ठाईसुद्धा आकर्षित झाली। गोकर्ण महाबळेश्वरास अधिक शक्ती संपन्न करणारा हा माझा संकल्प होता। महाबळेश्वरमधील लोकांमधील अनिष्ट स्पंदनांचा नाश परमेश्वराच्या आत्मलिंगात लय करून जे माझे आश्रित आहेत त्यांच्याकडे शुभस्पंदनांचे प्रसारण व्हावे, हा माझा संकल्प आहे। अशा प्रकारे केवळ दर्शनाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन लिंगाला अधिक शक्तिपूर्ण बनवण्याचा माझा संकल्प आहे। तुम्ही सत्य ऋषी आहात। आईनी माझ्या चरणी नमस्कार केल्याने मी अल्पायुषी होणार नाही असे विधान मी केले। आपल्या दोघांचेही म्हणणे खोटे होऊ नये म्हणून मी केवळ 16 वर्षाचा वर्षापर्यंत तुमच्या घरी राहण्याचे ठरविले आहे। संसार बंधनातून मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षूंना आपल्या अनुग्रह द्यायचा आहे। मी चिरंजीव असावे असा तुमचा संकल्प आहे, तोही मी पूर्तीस नेईन। श्रीपाद वल्लभ हे भव्य दिव्य स्वरूप मी गुप्त करेन। नरसिंह सरस्वती हा अवतार घेतला तरी श्रीपाद वल्लभ हे रूप नित्य सत्यरूप राहील। नरसिंह सरस्वतीचा अवतार घेऊन मी शैली येथील कर्दळीवनात 300 वर्षापर्यंत तपश्चर्या करून प्रज्ञापूर येथे स्वामी समर्थ रूपात प्रकट होईन। तेथील वटवृक्षामध्ये माझी प्राणशक्ती प्रवेश करून मी शैल्याच्या शिवलिंगात विलीन होईन। आता बघा, काय झालंय की श्रीपाद वल्लभांची जेव्हा जन्मतिथी होती त्यावेळेला, म्हणजे श्रीपाद व्यक्ती, आणि आपल्याला आता मागील भागात कळलंच असेल की श्रीपाद वल्लभांचा ची जी जन्मतिथी आहे ही गणेश चतुर्थीची आहे। त्यामुळे गणेश चतुर्थी हा श्रीपाद वल्लभांचा जन्मदिवस आहे। आणि त्या दिवशी राजशर्मा आणि
सुमती महाराणी श्रीपादांना घेऊन बापन्नाचार्यांच्या घरी आले. आणि असं होतं की ज्यावेळी बापन्नाचार्य श्रीपादांच्या पायावरील शुभचिन्हे पाहण्यात जसं देवाच्या पायावर पावलांवर शुभचिन्हे असतात असं म्हटलं जातं, तर त्या शुभचिन्हांचा पाहण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्यांना त्या ठिकाणी काय दिसतं, कोटी कोटी सूर्यांचा प्रकाश तर तेजस्वी असं ते दिसत. आणि विष्णूंची जी शुभचिन्ह असतात, जशी विष्णूच्या पावलावर शुभचिन्ह आहेत, कृष्णाच्या पावलावरही शुभचिन्ह होती हे आपल्याला माहिती आहे. तर ती शुभचिन्ह त्यांना त्या दिव्य प्रकाशात दिसू शकत नसत आणि त्यांना राहून राहून आश्चर्य वाटे की असे का होते. पण त्या दिवशी उशाखाली साळीच्या कोंड्यावर, म्हणजे साळीचा जो कोंडा पसरलेला होता त्या कोंडावर त्यांना ते दिव्य असे पद्मचिन्ह दिसले. कोंड्यावर त्यांना ते पायाचं जे दिव्य असं पद्मचिन्ह जे असतं ते दिसलं. आणि मग त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीला सुमती महाराणींना विचारलं की या कोंड्यावरून कोण बरं चालत गेलं आहे. त्यावेळेला त्यांना ते काय म्हणाले की सुमती महाराणी, दुसरं कोण जाणार, तुमचा नातूच या कोंड्यावरून चालत गेलेला आहे असं तेव्हा त्यांनी सांगितलं. तेव्हा त्यांनी प्रेमाने आपल्या, आणि त्यांना जे ती पावलं दिसली होती ती 16 वर्षाच्या शिशुकुमाराच्या पावलाप्रमाणे बघितलं. आता तुम्हाला इथे लक्षात आलं की श्रीपाद श्रीवल्लभ हे काल, जन्म, वय या सगळ्यांच्या अतीत होते. म्हणजे ते जेव्हा जशा स्वरूपात त्यांना वावरायचं त्या स्वरूपात वावरत असत. जरी ते लहान बालक होते, अजूनसुद्धा 1-1.5 वर्षाचंच बालक होते, 1 वर्षाचं 2 वर्षाचं असं बालक होते, पण त्यांची ती पावलं ज्या साळीच्या कोंड्यावर उमटली जी बापन्नाचार्यांना दिसली ती 16 वर्षाच्या कुमाराप्रमाणे होती. तर त्यांनी नंतर त्या श्रीपाद श्रीवल्लभांना आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांच्या पावलांचे त्यांनी चुंबन घेतले. बालक खरोखरच दत्तात. आणि त्यांना त्यावेळी काय झालं, त्यांनी मांडीवर घेतला, त्यांना पूर्वीप्रमाणे त्या पावलांवर प्रकाश दिसला नाही, तर सुस्पष्ट असे त्या चिन्हांचं, म्हणजे दत्तात्रय हेच श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रयांचा अवतार आहे असे दर्शवणारी जी शुभचिन्ह दैवी अवताराच्या ज्या पावलांवर असतात, पायावर असतात, ती शुभचिन्ह त्यांना ती दिसली. आणि मग त्यांना त्यांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या की आपला नातू, आपला हा श्रीपाद श्रीवल्लभ हेच दत्तात्रयांचे अवतार आहेत. आणि त्यांच्या पावलांवर त्यांना ती शुभचिन्ह दिसल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू झाले. श्रीपादांनी त्यांच्या त्या डोळे अगदी प्रेमाने ते डोळे पुसले आणि त्यावेळेला त्यांच्या मुखातून, म्हणजे कोणाच्या बापन्नाचार्यांच्या मुखातून आनंदाने काहीतरी शब्द उच्चारले गेले. आता हे शब्द काय होते ते आपण पुढे बघणारच आहोत. तर अशा प्रकारे त्यांना आनंदाने त्यांच्या मुखातून शब्द उच्चारले गेलेले आहेत. आणि त्यावर श्रीपाद श्रीवल्लभ काय म्हणत आहेत, आजोबा तुम्ही सौरमंडळातून शक्तिपात घडून आणलात आणि ती शक्ती मल्लिकार्जुन शैल्यस्थित मल्लिकार्जुन शिवलिंगात स्थानांतरित केली होती. त्या सूर्यमंडळातून जी शक्ती तीच शक्ती गोकर्णमधील महाबळेश्वरमधील गोकर्ण आणि पादगयास्थित स्वयंभू दत्तात्रयाच्या ठाईसुद्धा आकर्षित झालेली आहे. गोकर्ण महाबळेश्वराला अधिक असं शक्तिमान करण्याचा माझा संकल्प होता आणि त्यासाठी महाबळेश्वरामधील लोकांची जी अनिष्ट स्पंदनं होती ती तिथे त्या लिंगामध्ये स्थलांतरित करून त्यांच्यामध्ये शुभ अशा स्पंदनांचे त्यांच्यामध्ये प्रसारण व्हावे अशी माझी इच्छा आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे जर कोणी शैल्य मल्लिकार्जुन लिंगाला अधिक शक्तिमान बनवण्याचा माझा संकल्प होता, तर तुम्ही सत्य ऋषीश्वरात माझ्या आईने त्या चरणी नमस्कार करूनसुद्धा माझं आयुष्य अल्पायुष्य होणार असे मी म्हणालो आणि तुम्ही म्हणाला. ह्या आपल्या दोघांचं वचन खरं होणार असलं तरी मी तुमच्यापर्यंत 16 वर्षापर्यंत राहीन असं त्यावेळेला त्यांनी आपल्या आजोबांना की वय 16 वर्ष होईपर्यंत मी तुमच्यासोबत राहणार आहे आणि त्यानंतर मात्र मी 16 वर्षापर्यंत त्यानंतर संसार बंधनातून मुक्तीची करण्यासाठी मुमुक्षांना मला अनुग्रह द्यायचा आहे. त्यासाठी मी चिरंजीव असावे असं सुद्धा तुमची जी इच्छा आहे तीसुद्धा मी पूर्तीच नाही. श्रीपाद श्रीवल्लभ
दिव्य रूप जेव्हा मी गुप्त करीन आणि त्यानंतर नृसिंह सरस्वती हा अवतार मी घेणार आहे आणि त्यावेळेला श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूप हे सुद्धा सत्यरूप म्हणून राहील आणि नरसिंह सरस्वतींचा अवतार घेऊन नरसिंह सरस्वतीचा अवतार घेऊन मी शैल्य कर्दळीवनात 300 वर्षे तपस्या करणार. तर नरसिंह सरस्वतींच्या अवतारामध्ये सुद्धा ते नंतर ते 300 वर्ष शैल्य येथील कर्दळीवनात तपस्या करणार आहेत आणि तेथून ती तपश्चर्या करून नंतर ते प्रज्ञापूर म्हणजे कुठे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ रूपात प्रकट होईन असं श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या आजोबांना. आणि नंतर माझी जी शक्ती आहे, प्राणशक्ती आहे, ती मी कुठे ठेवणार तर वटवृक्षामध्ये, जे वटवृक्ष मंदिर आहे आज अक्कलकोटमध्ये, तिथे त्यांनी आपली ती प्राणशक्ती ती प्रवेश करून मी श्रीशैल्याच्या शिवलिंगात विलीन होणार. म्हणजे ते श्रीशैल्य येथील शिवलिंगात विलीन होणार आहेत. तेथील वटवृक्षामध्ये त्यांची प्राणशक्ती प्रवेश करून ती शैल्याच्या शिवलिंगात विलीन होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, बापन्नाचार्यांना हे सगळे आश्चर्यकारक आणि अद्भुत असे वाटत होते. आजोबांच्या घरी पहिल्या वर्षीचा वाढदिवस अत्यंत आनंदात आणि थाटामाटाने साजरा केला. मी म्हटलं ना, जसं श्रीपाद श्रीवल्लभांची की पावलं चरणकमळ जे साडीच्या कोंड्यावर उमटलेले होते, तरी ते जरी 16 वर्षाच्या कुमारासारखे दिसत असले तरी त्यावेळेला त्यांचं वय किती होतं तर 1 वर्षाचं, पहिल्या वर्षाचं. आणि त्यांचा पहिल्या वर्षाचा वाढदिवस हा त्यांच्या आजोबांच्या बापन्नाचार्यांच्या घरी थाटामाटाने साजरा केला. पिटिकापुरमला त्या दिवशी आणखी एक आश्चर्य घडले. नरसावधानी देवळाचे पुजारी आणि अजून काही मंडळी कुकुटेश्वराच्या मंदिरात दर्शनालाच गेले असताना त्यांना तेथे स्वयंभू दत्तात्रयाची मूर्ती दिसली नाही. मंदिरातील मूर्ती दिसेनाशी झाल्याची वार्ता गावात दावानलासारखी पसरली. नरसावधानींच्या विरुद्ध असलेल्या एका तांत्रिकाने नरसावधानी क्षुद्रविद्येचे प्रसारक आहेत व त्यांनी मूर्ती अदृश्य केली असा प्रसार गावात करण्यास सुरुवात केली. नंतर पिठिकापूरच्या ब्राह्मण समाजाने नरसावधानींच्या घरची कसून झडती घेण्याचा निर्णय घेतला. त्या संदर्भात विचारले असता बापन्नार्य म्हणाले की सत्य काही काळ वाट पाहिल्यावर प्रत्ययास येईल, त्या समयी मौन राखणे अधिक योग्य आहे असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की योग्य वेळी या प्रश्नाचे समाधान होईल. नरसावधानींच्या घरातील काही भागाचे खोदकाम केल्यास तेथे मानव कपाळ व शूद्रविद्येस उपयोगी पडणाऱ्या काही वस्तू सापडल्या. नरसावधानी निष्पाप होते, परंतु विद्येचे उपासक असल्याचा ठपका त्यांच्यावर बसला. दिवसेदिवस त्यांची प्रकृती क्षीण होत चालली. त्यांच्या घरी एक वांज गाय होती. ती बैलाप्रमाणे शेतीच्या कामासाठी वापरत. नरसावधानी तिला व्यवस्थित दाणा पाणी देत नसत. त्या तांत्रिकाने त्या गायीमध्ये शूद्रविद्येचे आवाहन केले. एके दिवशी खुंटाचे बंधन तोडून तिने घरच्या लोकांना शिंगाने मारले आणि तिच्या मालकाने अत्यंत प्रेमाने लावलेल्या राजगिऱ्याच्या भाजीचा मळा उद्ध्वस्त केला. तिला दोरीने बांधणे कोणासच शक्य झाले नव्हते. त्या दिवशी नरसावधानींच्या घरी त्यांच्या आईचे श्राद्ध होते. वडे आणि इतर खाद्यपदार्थ, सारा श्राद्धाचा संपूर्ण स्वयंपाक मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात आला. नरसावधानींच्या स्वयंपाकघरातील सर्व अन्नपदार्थ त्या गायींनी फस्त केले. तोपर्यंत श्राद्धाच्या ब्राह्मणांचे भोजन झाले होते, परंतु घरच्या मंडळींचे जेवण मात्र झाले नव्हते. त्या गायींनी सारे अन्न व वडे खाऊन टाकले व श्रीपाद प्रभू आपल्या वडिलांना नरसावधानींच्या घरी घेऊन जाण्याचा हट्ट करू लागले. राजशर्मा श्रीपादांना नरसावधानींच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. तेवढ्यात ती गाय नरसावधानींच्या घरातून बाहेर आली. श्रीपादांनी त्यांच्या वडिलांना त्यांना जमिनीवर ठेवण्यास सांगितले. तिने अंगणात उभे असलेल्या श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घातल्या व त्यांच्या चरणी नतमस्तक झाली व त्याच अवस्थेत गतप्राण झाली. या प्रसंगावर गावातील लोकांचे अनेक मते व्यक्त करू लागले. गायींनी खाल्लेल्या वड्यामध्ये अनावधानाने विष मिसळलेले होते. सुदैवाने पुण्यवान अतिथी वाचले, परंतु विषाचा परिणाम म्हणून ती गाय मरण पावली. आता नरसावधानींना गोहत्येचे पातक लागेल आणि पापाचा पापाचा त्यांना त्रास होईल असे गृहीत धरले गेले. अशा प्रतिक्रियांमुळे नरसावधानी त्रस्त झाले होते. त्या गायीने श्रीपादांना प्रदक्षिणा घातल्या व नंतर मरण पावली.
या कारणाने श्रीपाद हे दैवी अवतार असल्याचे लोकांना वाटले. राजशर्मा आयुर्वेदशास्त्राचे ज्ञान होते. ते नरसावधानींच्या विनंतीनुसार त्यांच्यावर औषधोपचार करीत होते. जेव्हा जेव्हा राजशर्मा नरसावधानींच्या घरी जात असत तेव्हा श्रीपाद त्यांच्यावर जात असत. राजशर्मा थोर वैद्य असूनही परिणाम दिसून येत नव्हता. नरसावधानींची प्रकृती पुढे खालावतच गेली व एके दिवशी देहांत झाला. आता बघा, आता ह्या कथेचं तसं कथाभागाचं नावच नरसावधानींचा वृत्तांत असा होता. आता नरसावधानींबरोबर पुढे काय झालं तर श्रीपाद श्रीवल्लभांचं वय आता 1 वर्ष. त्यांचा जेव्हा पहिल्या वर्षाचा वाढदिवस होता, ज्या वेळेला त्यांच्या आजोबांच्या घरी साजरा केला गेला, त्यावेळेला त्यांनी आजोबांना आपल्या पायावरील जी चिन्ह आहेत, जी सूचित करतात की श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तांचे अवतार आहेत, ती दाखवली. त्यानंतर त्यांना पुढे त्यांचे कसे अवतार होणार आहेत, की श्रीपाद श्रीवल्लभ पुढे नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेणार आहेत आणि त्यानंतर ते प्रज्ञापूरमध्ये कर्दळीवनामध्ये 300 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर पुन्हा प्रज्ञापूर म्हणजे अक्कलकोटमध्ये प्रकट स्वामी समर्थ या रूपात प्रकट होणार आहेत. हे सगळं या पवित्र ग्रंथात त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बापन्नाचार्यांना श्रीपादांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि ज्या दिवशी श्रीपादांचा पहिला वाढदिवस होता त्याच दिवशी पिठिकापूरमध्ये आणखीन एक विचित्र किंवा आश्चर्यकारक अशी घटना घडलेली. तर त्यावेळेला नरसावधानी देवळाचे पुजारी आणि काही मंडळी जेव्हा कुकुटेश्वराच्या मंदिरामध्ये होती, त्यावेळेला ती कुकुटेश्वराची जी मूर्ती होती, कुकुटेश्वराच्या मंदिरातील श्री दत्तांची स्वयंभू मूर्ती जी होती ती त्यांना दिसेनाशी झाली. मंदिरातील मूर्ती दिसेनाशी झाल्याची वार्ता तर सगळ्या गावात. पिठिकापूर असं होतं जिथे कोणत्याही गोष्टी लगेच पसरायच्या आणि तिथे अफवांना लगेच एक असं हे व्हायचं की अफवा लगेच पसरायच्या. तर तिथे नरसावधानींच्या विरुद्ध असलेल्या एका तांत्रिकाने काय सांगितले की नरसावधानींनी शूद्र विद्येचा वापर करून त्यांनी ती मूर्ती अदृश्य केली आहे, असा त्यांनी गावात प्रचार करण्यास सुरुवात केली. आता याबद्दल जेव्हा बापन्नाचार्यांना विचारलं गेलं तर बापन्नाचार्य काय म्हणाले की सत्य काही काळ वाट पाहिल्यानंतर प्रत्ययास आपल्याला कळेल आणि त्यासाठी मौन राखलेले बरे. पुढे या प्रश्नांचे समाधान पुढे त्या काही काळाने या प्रश्नाचे समाधान आणि नरसिंहवधानींच्या घरातील काही भागात जेव्हा खोदकाम करण्यात आले तेव्हा तिथे मानवी कपाळ आणि शूद्रविद्येत उपयोगी पडणाऱ्या काही वस्तू सापडल्या. नरसावधानी निष्पाप होते, परंतु ते शूद्र विद्येचे उपासक आहेत असा त्यांच्यावर त्यावेळेला आरोप केला गेला. दिवसेदिवस त्यांची प्रकृती, आता नरसावधानींचं आता आपण पाहिलं होतं की नरसावधानींचं पुण्य शरीर हे त्यांना सोडून गेलेलं होतं. त्यांच्या शरीरातील त्यांची जी बगलामुखी देवीची ते उपासना करत होते ते जे त्यांचं हे होतं तेही क्षीण झालेलं होतं आणि आता दिवसेदिवस त्यांची प्रकृती क्षीण होत चालली होती. आता त्यांच्या घरी एक वांझ गाय होती आणि त्या गायीचा उपयोग कशासाठी व्हायचा तर बैलाप्रमाणे ते त्या गायीचा वापर शेतीच्या कामासाठी करत असत. पण त्या गायीला पुरेसे अन्न पाणी देत नसत आणि त्या तांत्रिकाने काय केलं, गायीमध्ये शूद्र शक्तीचं आवाहन केलं. तर नरसावधानींच्या विरुद्ध जो तांत्रिक होता त्याने गायीमध्ये शूद्र शक्तीचं आवाहन केलं आणि त्यामुळे काय झालं, त्या गायीनी जे खुंटाला बांधलेली जी गाय होती तिने ते बंधन तोडलं आणि घरच्या लोकांना ती शिंगाने मारू लागली. त्या दिवशी काय झालं तिला आणि ती अशा गायीला दोरीस बांधण्यास कोणाला शक्यच होत नव्हतं, कोणी तिला दोरीला बांधूच शकत नव्हतं, इतकी ती उग्र झाली होती. आणि त्या दिवशी नरसावधानींच्या घरी त्याच्या आईचे श्राद्ध होते. तर बघा, आईचं श्राद्ध होतं आणि खाण्यासाठी जे काही वडे जे अन्नपदार्थ होते ते सगळे त्या गायीनी त्यावेळेला खाऊन टाकले. आता काय झालं होतं की नरसावधानींच्या घरी त्यावेळेला ब्राह्मणांनी भोजन केलेलं होतं. म्हणजे श्राद्धासाठी जे बोलवलेले ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांचं भोजन झालेले होते, फक्त त्यांच्या घरच्यांचं भोजन शिल्लक होतं. पण गायीनी ते सगळं अन्न खाऊन टाकलं होतं. आणि अशा वेळेला श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या वडिलांकडे हात धरला की मला नरसावधानींच्या घरी घेऊन जा. आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे वडील राज शर्मा हे त्यांना नरसावधानींच्या घरी घेऊन आले. घरासमोर आणल्यावर
ते उभे राहिले. तर तिथे त्यांनी त्यांना जमिनीवर ठेवण्यास सांगितले की मला जमिनीवर उतरवून ठेवा. त्याप्रमाणे कारण का श्रीपाद शिवला बघा अजूनसुद्धा लहान बालकच आहेत, वर्षाचे जेमतेम वर्ष उलटून गेलेलं आहे त्यांना. आणि अशा वेळेला त्यांना जमिनीवर ठेवल्यानंतर ती गाय आली, त्यांच्या भोवती 3 प्रदक्षिणा मारल्या आणि तिथेच नतमस्तक होऊन तिने आपले प्राण सोडले. या प्रसंगानंतर आता बघा पुन्हा पिठीकापूरमध्ये ते सुरू झालं. या प्रसंगानंतर सुद्धा तिकडे विविध अशी मतांची चर्चा सुरू झाली की गायीने खाल्लेल्या याच्यामध्ये विष होतं, त्यामुळे ती गाय मरण पावली. सुदैवाने ज्या ब्राह्मणांनी जे भोजन केलं होतं त्यांच्या सुदैवाने ते वाचले, पण गाय काही बरी होईना, असं गाय मरण पावली असं त्यांनी तिथे जे काही हे अफवा उठवल्या. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या पापाचा आता त्यांना त्रास होणार आहे, या गोहत्येचं पाप झालेलं आहे आणि त्याचा त्रास नरसावधानींना होणार आहे, असं सगळं अफवा उठत आहे आणि नरसावधानी त्रस्त झाले. आता गायींनी श्रीपादांच्या चरणावर नतमस्तक होऊन नंतर ती मेली, त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ हे दैवी अवतार आहे, ह्या गोष्टीची सुद्धा चर्चा सुरू झाली. दरम्यान आता श्रीराज शर्मा यांनासुद्धा वैद्यकीय ज्ञान असल्यामुळे नरसावधानींवर जे काही उपचार चालू होते ते कोण करत होतं, तर श्रीराज शर्मा करत होते. राज शर्मा हे त्यांच्यावर उपचार करत होते, पण नरसावधानींची प्रकृती ही दिवसेदिवस खालावली होती. आणि जेव्हा जेव्हा राज शर्मा त्यांच्या घरी जायचे तेव्हा श्रीपाद शिवल्लभसुद्धा त्यांच्याबरोबर जात असत. पण नरसावधानींची प्रकृती अतिशय खालावत गेली आणि एका दिवशी नरसावधानींचा देहांत झालेला आहे, नरसावधानी मरण पावलेले आहेत. आता अफवा, अपप्रचार, असत्याला मुरड घालून सत्य करण्याचे प्रयत्न आणि सत्याला मुरड घालून असत्य करण्याचे प्रयत्न यांना पिठीकापुरात ऊत आलेला होता. हे वाक्य बघा, अफवा, अपप्रचार आणि असत्याला मुरड घालून सत्य करण्याचे प्रयत्न व सत्याला मुरड घालून असत्य करण्याचे प्रयत्न, याला पिठीकापुरात ऊत आलेला होता. म्हणजे काय, एखादं अफवा असेल, अपप्रचार असेल तर ते असं इतक्या वेळा ओरडून सांगायचं की सगळ्या लोकांना वाटेल की ते सत्यच आहे, आणि सत्याला मुरड घालून ते असत्य आहे हे दाखवण्याचं जणू पिठीकापूरमध्ये ऊतच आलेला होता. या सगळ्या घटना पिठीकापूरमध्ये होत्या. राजशर्माने सद्धेतून औषध दिले, परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. शेवटी जन्ममृत्यू हे दोन्हीही परमेश्वराच्या नियंत्रणाखाली असतात. तांत्रिक तपप्रयोगामुळे नरसावधानी मरण पावले असे काही लोकांचे म्हणणे होते. शत्रुत्वामुळे राजशर्मांनी नरसावधानींना योग्य उपचार केले नाहीत. दुसऱ्या वैद्यांनी त्यांच्यावर उपचार केला असता तर ते जगले असते, असा काहींनी विचार मांडला. इतर काही जणांचे मत असे होते की श्रीपाद श्रीवल्लभांना दत्तांचा अवतार मानणे असंयुक्तिक आहे. नरसावधानींच्या घरी श्रीवल्लभांनी रोज भेट देऊनही ते वारले, त्यामुळे श्रीपाद हे सर्वसामान्य मूल आहे. अशा प्रकारे लोकांनी त्याबाबतीत कल्पना केली. गाय विषामुळे मृत पावली. नरसावधानी गोहत्येच्या भयानक पापामुळे मृत्युमुखी पडले. त्या घरातून अजून काही प्रेते स्मशानभूमीस जातील असे निर्धाराने सांगण्यात आलं. तर ही जी घटना घडलेली आहे की नरसावधानींचा मृत्यू झालेला आहे, त्याच्यावर अनेकांनी अनेक मतं मांडलेली असते, जे आपणही आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो. म्हणजे बघा, आता हा जो काही भाग आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे की आपल्याला काही गोष्टींमध्ये माहिती नसतं, पण आपण उगाच सतत त्या गोष्टी बोलून दोघा-चौघांनी 8-10 जणांनी जर बोललं तर ती अफवा सत्य आहे असं वाटायला लागतं. कोणतीही गोष्ट खरी करण्यास आपण कधी प्रवृत्त होत असतो. आपल्याकडूनही ते होत असतं. एखादी गोष्टीची आपल्याला पूर्ण माहिती नसते, पण आपण त्यावर बिनधास्त आपलं मतं देतो आणि मग ते तसं काहीसं आता पिठापूरमध्ये सुद्धा चालू झालेलं होतं. त्या एकाच घटनेवर अनेकांनी अनेक मतं मांडली. काहींचं म्हणणं होतं की नरसावधानींनी हे अघोरी विद्या वगैरे काही करत होते, तांत्रिक विद्या करत होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. काहींचं मत होतं की राज शर्मांनी त्यांच्यावर उपचार करूनही त्यांचा मृत्यू झालेला आहे. काहींचं म्हणणं होतं की राज शर्मांनी त्यांच्याशी वैमनस्य होतं, म्हणजे भांडण होतं त्यांच्या घराण्याची, म्हणून त्यांनी त्यांचे योग्य उपचार केले. दुसऱ्या कोणत्या वैद्याने उपचार केले असते तर नरसावधानी बरे होते. काही जणांचं तर असंही म्हणणं पडलं की श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तांचा अवतारच नाही आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ दत्तांचा अवतार असते आणि ते रोज त्यांच्या वडिलांबरोबर राज शर्मांबरोबर नरसावधानांच्या घरी जात आहेत. तरीसुद्धा श्रीपाद श्रीवल्लभांच्या रोजच्या दर्शनाने सुद्धा नरसावधानींना मृत्यू आला. असं कसं? म्हणजे
काही जणांचं म्हणणं होतं नरसावधानींना गोहत्येच्या पापामुळे मृत्युमुखी पडले आणि आता त्यांच्या या पापामुळे त्यांच्या घरातमधून अजूनही काही काही प्रेते निघतील, म्हणजे अजूनही लोक मृत्युमुखीच पडतील आणि त्यांच्या घरातनं प्रेतयात्रा निघतील. म्हणजे लोक मनाला येईल तसं काहीही बोलत होते. आता इथे आपण आपल्या पद्धतीने विवेचन करतो हे, आणि हे आपल्या ग्रुपपुरतं आहे हे विवेचन. तर कोणी जाणत्या माणसाने आपल्या ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्यास जाऊ नये, कारण का हे माझी जी ग्रुपमध्ये स्वामी परिवारामध्ये त्यांच्यासाठी या गोष्टी मी समजावून सांगतो. त्यांना काही उदाहरणं ही आजच्या ज्या जगात कशी सोयीची असते, म्हणजे कशी संयुक्तिक आहे तेही मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, एकाच घटनेचा आता कितीतरी पद्धतीने सगळ्यांनी आपापली मतं मांडली आहेत. गोहत्येचे पापशालन करण्यासाठी काही उपाय केले पाहिजेत असे सुचवण्यात आले. ब्राह्मणांना उदारपणे दान केले पाहिजे. गायीची सोन्याची मूर्ती ब्राह्मणांना दान दिली पाहिजे. 40 दिवस वैयक्तिक पातळीवर यज्ञ करावयास हवेत. यज्ञ कालावधीत दररोज ब्राह्मणांना विनामूल्य भोजन द्यावयास हवे. गोहत्येचे पापक्षालन करण्यास हे उपाय आहेत. हे सर्व कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी नरसावधानींनी संपूर्ण मालमत्ता विकावी लागली असती. ही बाब नरसावधानी कुटुंबियाला भयचकित करणारी घटना वाटली. आता काहींनी काय सांगितलं की पापक्षालन करायचं तर ब्राह्मणांना दान दिलं पाहिजे, सोन्याची गाय दान दिली पाहिजे, यज्ञकर्म केलं पाहिजे 40 दिवस, आणि 40 दिवस ते यज्ञ करताना त्याच्यामध्ये रोजच्या रोज दान ब्राह्मणांना दान दिलं. आणि हे सगळं करायचं असेल तर नरसावधानींची पूर्ण संपत्ती ही विकावी लागली असती, आणि त्यामुळे त्यांच्या जे कुटुंबीय होते ते अगदी भयभीत झाले होते. नरसावधानीचे प्रेत अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीस वाहून नेण्यात आले. राजशर्मा, श्रीपाद वल्लभ आणि बापन्नाचार्य नरसावधानींच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. नरसावधानींच्या पत्नींनी त्यांचा हात धरून म्हटले, अरे बाळा श्रीपदा, चिमूटभर सौभाग्याचे वाण घेण्यासाठी मी दूरपर्यंत हळदी कुंकवात जाते. तू दत्तात्रय आहेस, तर नरसावधानी आजोबांना जिवंत करणे तुला शक्य नाही का? अमृतमय हृदय असलेल्या श्रीपाद प्रभूंनी त्या मातेचे अश्रू आपल्या दिव्य हाताने पुसले आणि मौनच राहिले. श्रीपाद वल्लभ बापन्नार्य त्या अंतयात्रेत सहभागी झाले. राजशर्मा, श्रीपाद वल्लभ आणि बापन्नार्य त्या अंतयात्रेत सहभागी झाले. नरसावधानींच्या ज्येष्ठ पुत्राने पित्यास त्या चित्तेस अग्नी देण्यासाठी हा अग्नी हातात घेतला. श्रीपाद वल्लभांच्या नयनातून अश्रूंचे 2 थेंब जमिनीवर पडले. मेघगर्जनेसारख्या आवाजात श्रीपाद म्हणाले, आहा हा, मृत झालेल्या पित्यास अग्नी देणारा पुत्र मी पाहिला, परंतु जिवंत पित्यास अग्नी देणाऱ्या पुत्रास पाहिले नाही. त्यावर सारे लोक ज्याने पाहू लागले. श्रीपादांनी चितावर असलेल्या नरसावधानींच्या भ्रूमध्यामध्ये अंगुष्ठाने हलकेच स्पर्श केला. त्यानंतर पुन्हा स्वतःच्या भ्रूमध्यावर स्पर्श केला. नरसावधानींच्या अंगात हळूहळू चैतन्य स्फुरू लागले. नरसावधानी शवयात्रेच्या पाठोपाठ आलेल्या सर्वांबरोबर शुभ मिरवणुकीत घरी परतले. मृत झालेली वांजगाय गतजन्मीची त्यांची माता होती आणि त्यांच्या घरी असलेला बैल हा पिताश्री होते. त्या गोष्टीचा बोध नरसावधानींना झाला. त्या दोघांनी नरसावधानींच्या आजीला, म्हणजे वडिलांच्या आईला, वृद्धापकाळात वाईट वागणूक दिल्याने त्यांनी असे शूद्र जन्म घेतले होते. त्यांनी गुलामाप्रमाणे त्यांच्यासाठी कष्ट केले. मृत्यूसमयी गायीने श्रीपादांना आपले दूध त्यांनी प्यावे अशी विनंती केली. पुढील जन्मी जेव्हा वांज गाय म्हणून ती जन्माला येईल त्यावेळी श्रीपाद प्रभू तिचे दुग्धपान करतील असे श्रीपादांनी गायीस वचन दिले. याचाही त्यांना स्पष्ट दृष्टांत झाला. सूक्ष्म लोकातील विशिष्ट गोष्टींचे आकलन होण्यासही सुरुवात झाली. उदाहरणार्थ, त्या तांत्रिकाने नरसावधानींवर प्रयोग केला होता. त्यांचा मृत्यू लवकरच होणार नसून पुढील जन्मी तो पुढील जन्मी ब्रह्मराक्षस योनीत जन्म घेणार. त्याच्यावर यतिरूपात श्रीपादांना अनुग्रह होईल असे त्यांना स्पष्ट सांगितले. त्यांना स्वतःच्या पुढील जन्माची माहितीसुद्धा कळली. पुढील जन्मात यतिरूपाने श्रीपाद प्रभू उदंड धनसंपदा देऊन कृपा करतील. त्यांच्याकडून राजगिऱ्याची भाजीची भिक्षा स्वीकारून राजगिऱ्याचे पीक काढून तेथून सोन्याचा नाण्यांनी भरलेली घागर देणार असे भविष्य स्पष्टपणे पाहू शकले. श्रीपादांच्या लीला ह्या अभूतपूर्व अतुलनीय आहेत. श्रीपाद प्रभूंनी नरसावधानी त्यांच्या
पत्नीस केलेल्या परोपकारी उपदेश व त्याचा अनुग्रह कशा प्रकारे झाला हे मी तुला उद्या सांगेन. आता आपण त्यांचे स्मरण करून भजनात रंगून जाऊया. ज्या ठिकाणी त्यांचे दिव्य नामस्मरण होते त्या ठिकाणी श्रीपाद सूक्ष्म रूपाने संचरण करीत असतात हे अक्षर सत्य आहे. तिरुमलांसारख्या थोर भक्ताच्या सत्संगतीमुळे मी आनंदाने पुलकित झालो होतो. आता बघा, आपली कथा कुठे सुरू झाली होती तर तिरुमलदासांकडे जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ गेले होते तेव्हापासून तिरुमलदास त्यांना जे जे काही सांगत आहेत तिथे आपली ही कथा सुरू झाली होती. तर आता पुढची कथा कशी आहे ते लक्षपूर्वक आहे. तर नरसावधानींचा मृत्यू झालेला होता आणि त्यांचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत वाहून नेण्यात आले होते आणि नरसावधानींच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राजशर्मा, श्रीपाद श्रीवल्लभ आणि बापन्नार यांनी त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. त्यावेळेस जी नरसावधानांची पत्नी होती त्यांनी प्रेमभराने श्रीपाद श्रीवल्लभांचा हात धरून त्यांना काय म्हटलं की हे श्री बाळा, मी माझ्या सौभाग्यासाठी गावोगाव फिरत दूरपर्यंत जाऊन हळदी कुंकवाचं वाण घेत होते. म्हणजे कोणी हळदी कुंकवाचं आमंत्रण दिलं असेल तर ते वाण घेण्यासाठी हळदी कुंकवास जात होते, सौभाग्याचे वाण घेण्यासाठी. आणि असे सगळे असताना तू तर दत्तात्रय आहेस, तर तुला तुझ्या नरसावधानी आजोबांना जिवंत करणे शक्य नाही का? आणि त्या अमृतमय अशा हृदय असलेल्या श्रीपाद प्रभूंना त्यांचे मातेचे अश्रू त्यांनी म्हणजे नरसावधानींच्या पत्नीचे अश्रू आपल्या हाताने पुसले आणि ते मौन राहिले. आणि मग ते नंतर राजशर्मा, बापन्नाचार्यालय यांच्याबरोबर श्रीपाद श्रीवल्लभसुद्धा त्यांच्या नरसावधानींच्या अंत्ययात्रेत सामील झाले. आणि पुढे जेव्हा त्यांचं चितेवर त्यांचा मोठा मुलगा जेव्हा त्यांना अग्नीवर देण्यासाठी पुढे झाला तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांच्या डोळ्यातनं अश्रू हे जमिनीवर पडले आणि ते मोठ्याने ओरडले की अरे रे, कसा तू मुलगा आहेस बरं. जिवंत पित्याला अग्नी देणारे आतापर्यंत मी मृत पित्याला अग्नी देणारे पाहिले होते, पण जिवंत पित्याला अग्नी देणारा पुत्रास आम्ही पहिल्यांदाच पाहिले आहे असं त्यावर सारे लोक आश्चर्य करू लागले. त्यानंतर श्रीपादांनी काय केलं, नरसिंहांच्या असं कपाळावर 2 भुवयांच्या मध्ये असा अंगठ्याने स्पर्श केला आणि स्वतःच्या नरसावधानींच्या कपाळावर 2 भुवयांच्या अंगठ्यांमध्ये 2 भुवयांच्या मध्ये अंगठ्याने स्पर्श केला आणि स्वतःच्याही याच्यामध्ये स्पर्श केला. नंतर ते नरसावधानींचा जो देह होता त्याच्यामध्ये हळूहळू चैतन्य आले आणि ते जे नरसावधानीने च्या शवयात्रेस पाठोपाठ आलेल्या सर्वांबरोबर पुन्हा मिरवणुकीत वाजत गाजत त्यांना घरी आणले गेले. आणि नरसावधानींना जेव्हा त्यांना आता हळूहळू, कारण का श्रीपाद श्रीवल्लभांनी आता इथे त्यांच्यावर अनुग्रह केलेला आहे त्यामुळे त्यांना हळूहळू सगळ्या गोष्टींचं ज्ञान होऊ लागलं होतं. तर त्यांच्या भ्रूमध्यामध्ये स्पर्श केला आणि त्यांना लक्षात आलं की त्यांच्या घरी जी गाय होती, जी मृत गाय होती ती त्यांच्या घरातील गाय ही त्यांची माता होती व त्यांच्या घरी असलेला बैल हा त्यांचा पिता होता. या गोष्टीचा बोध नरसावधानींना झाला. नरसावधानींच्या आजीला म्हणजे वडिलांच्या आईला वृद्धापकाळात दोघांनी अतिशय वाईट वागणूक दिली होती, खूप कष्ट दिले होते आणि त्यामुळे त्यांनी शूद्र असा जन्म घेतला आणि गुलामाप्रमाणे त्यांना त्या नरसावधानींच्या घरी कष्ट करावे लागले. तर आता लक्षात आलं ते कसं पूर्वजन्माचं हे असतं. तर नरसावधानींच्या घरी जी गाय होती ती त्यांची गतजन्मातली म्हणजे ह्या जन्मातली नाही आई, त्यांचा जो आधीचा जो जन्म होता त्या जन्मातली त्यांची आई होती आणि तो बैल हा त्यांचा पिता होता. आणि त्या जन्मामध्ये नरसावधानींची जी आजी असेल म्हणजे त्यांच्या वडिलांची जी आई असेल त्यांना त्यांनी चांगली वागणूक दिली नाही. बघा, हे तर आजही घडतं आहे, आजच्या काळातही घडतं आहे की कुठेतरी आपण आपल्या घरातल्या वृद्धांना चांगली वागणूक देत नाही, सगळं करत नाही. हे आजही घडणाऱ्या घटना आहेत. त्याच्यासाठी काय की त्या काळातही जाण्याची गरज. तर मग त्यांच्या पापकर्मामुळे त्यांना नरसावधानींच्या घरी या शूद्र योनीत जन्म घ्यावा लागला आणि
त्यांना कष्ट करावे लागले आणि या जन्मात ती गाय जेव्हा जन्माला आली तेव्हा त्यांनी मृत्यू समयी त्या श्रीपाद श्रीवल्लभांना आपले दूध प्राशन करण्याची विनंती केली। त्यावेळेस श्रीपाद श्रीवल्लभांनी तिला काय सांगितलं की पुढील जन्मी जेव्हा मी नरसिंह सरस्वती म्हणून जन्म घेईन तेव्हा तुझं दूध प्राशन करीन असं त्यांनी तिला गायीस वचन दिलेलं आहे। हे सगळं आता नरसावधानींना कळायला लागलं, कारण का श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या भ्रूमध्यामध्ये बोटाने स्पर्श केलेला, आपल्या अंगुठ्याने स्पर्श केलेल्या अंगठ्याने, त्यामुळे त्यांना ते त्यांच्या ज्या काही कुंडलिनी किंवा ज्या काही शक्ती असतात त्या जागृत झाल्यामुळे त्यांना आता त्या पूर्वजन्मीचं सगळं आठवलेलं आहे आणि त्यांना ते सगळ्या घटनांचा अर्थ आता हळूहळू लागत आहे, आकलन होण्यास सुरुवात आहे। आता ज्या तांत्रिकाने त्यांच्यावर नरसावधानींवर शूद्रविद्येचा प्रयोग केला आहे त्याचासुद्धा लवकरच मृत्यू होणार आहे आणि तो नंतर ब्रह्मराक्षस म्हणून जन्माला येणार। त्याचा पुढील जन्म कसा असणार आहे तर ब्रह्मराक्षसाचा जन्म असणार आणि त्यावेळेलासुद्धा श्रीपाद श्रीवल्लभ हे त्याला यतिरूपात असलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे त्याच्यावर अनुग्रह करणार आहेत। म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचा जो पुढचा जन्म आहे, जो नरसिंह सरस्वतींचा जन्म आहे, तो यतिरूपात असेल आणि त्यावेळेलासुद्धा ते त्यांच्यावर कृपा करणार आहेत। आणि आता नरसावधानी हे पुढील जन्मामध्ये हे ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म घेणार, ते ब्राह्मण अतिशय दरिद्र असे ब्राह्मण म्हणून जन्माला येतील आणि त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचा उद्धार करणार आहेत। नरसावधानींचा सुद्धा उद्धार हा पुढील जन्मात श्रीपाद श्रीवल्लभ करणार आहेत आणि त्यावेळेला त्यांचा घरी जाऊन ते राजगिऱ्याची भाजी स्वीकारणार आणि ती भाजी राजगिऱ्याची भाजी दान म्हणून स्वीकारणार आहेत आणि त्यांना राजगिऱ्याचे पीक काढून तेथून त्यांना सोन्याच्या नाण्यांनी भरलेला घागर त्यांना देणार आहे असे भविष्यसुद्धा नरसावधानींना स्पष्ट दिसू लागले। तर नरसावधानींना आता सगळ्या गोष्टी आता पुढच्या स्पष्टपणे दिसू लागल्या आणि ह्या सगळ्या गोष्टी तिरुमलदास हे शंकर भटांना आता सांगत आहेत आणि शंकर भटांना म्हणत आहेत की आपण पुढचा वृत्तांत कसा काय नरसावधानी आणि त्यांच्या पत्नीस श्रीपाद श्रीवल्लभांनी परोपकारी उपदेश दिला तो पुढच्या भागात पाहणार आहोत। पण या भागात आत्ताच्या या कथेमध्ये फार महत्त्वाचा असा संदेश आलेला आहे की आपल्या मातापितांना आपण वृद्धापकाळात बघितले पाहिजे। मागेही बघा आलेलं की त्यांनी मातापितांच्या औषध पाण्यावर जो खर्च होतो तो आपण मोजत राहतो असं म्हणजे ते पिठापूरमधल्या त्या ब्राह्मणांनी केलं। इथे परत नरसावधानींच्या आईवडिलांच्या बाबतीतही ते चाललं, म्हणजे अनेक पिढ्यांमध्ये या गोष्टी सुरू असतात की घरातल्या वृद्धांकडे, सगळ्यांचं नाही पण काही जणांचं घरातल्या वृद्धांकडे लक्ष नसतं किंवा ते जेव्हा आजारी असतात तेव्हा त्यांच्यावर नीट लक्ष सेवा केली जात नाही आणि त्यांना जर त्रास होईल असं वागलं तर पुढे काय फळ मिळणार आहे ते अगदी सांगितलं की पुढचा जन्म हा त्यांना शूद्र योनीत घ्यावा लागतो। त्यामुळे नरसावधानींच्या गतजन्मातील मातापित्यांना त्यांच्या आईचा छळ केल्यामुळे नरसावधानींच्या घरी त्यांना गाय आणि बैल या स्वरूपात जन्म मिळालेला आहे। तर बघा, वृद्ध लोकांची सेवा करणं हे किती महत्त्वाचं आहे। वृद्धापकाळात तुमच्या मातापित्यांना म्हणजे मातापित्यांची सेवा करणं हे किती महत्त्वाचं आहे हा मुद्दा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात आपण वाचत असताना वारंवार येतं आहे। त्यामुळे खास करून महिलांनी, कारण का बऱ्याच वेळा पुरुष तर करतातच पण महिला आपल्या सासू सासऱ्यांची सेवा केली पाहिजे, कारण का ते आपल्या नवऱ्याचे मातापिता असतात आणि आजकालच्या कुटुंब पद्धतीमुळे बऱ्याच वेळा ते आपल्या जवळच असतात। तर अशा वेळेला तुम्ही ती सेवा कलियुगातही केली पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवा आणि त्याचं चांगलं फळ मिळतं, पण आपलं एक कर्तव्यसुद्धा असतं ना, कर्तव्य भावनेने पण आपल्याला ते केलं पाहिजे हे लक्षात घ्या। तर आजची कथा आणि आजचा हा अध्याय इथेच संपत आहे। श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो। श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। तर नीट समजून घ्या की काय सांगितलेलं आहे आजच्या कथाभागामध्ये। तर मातापित्यांची सेवा आपल्याला माहीत नसताना कोणाबद्दलही अपप्रचार करू नये, चुकीच्या गोष्टी पसरवू नये असं सुद्धा इथे नमूद केलेलं ना, कोणाचंही निंदा करू नये, परमेश्वराचं सत्यस्वरूप आपण ओळखणं, अशा अनेक गोष्टींचा आजच्या या अध्यायातनं आपल्याला बोध होत आहे। तर आजचा प्रश्न असा आहे की नरसावधानींच्या घरी जे गाय आणि बैल होते
ते कोण होते? नरसावधानांच्या घरी जे गाय आणि बैल होते ते कोण होते? हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की श्रीपाद वल्लभ जेव्हा नरसिंह अवतार घेणार आहेत तेव्हा नरसावधानी आणि ब्राह्मण स्वरूपात जन्म घेतले तेव्हा ते त्यांच्या घरी जाऊन कोणत्या भाजीचा स्वीकार करणार आहेत? सोपे प्रश्न आहेत अगदी. तर या दोन्ही प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत आणि आपण पुढील ह्याच्यात आपण आपला पुढचा भाग पाहणार जो अत्यंत महत्त्वाचा आहे. कदाचित समजण्यास थोडासा कठीण असेल की नरसावधानींवर आणि त्यांच्या पत्नी श्रीपाद वल्लभ जो उपदेश करणार आहेत त्या उपदेशामध्ये त्यांनी अनेक प्रश्न उत्तराच्या स्वरूपात सगळं दिलेलं आहे. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.